बघा 5 पर्यंत झालेले सॉल्व. ठीक आहे, 6 नंबरचा क्वेश्चन. 2 कंडिशन तयार करायचे फक्त. तुम्हाला ओळखायचंय काय काय दिलेलं आहे. तुम्हाला काय सांगितलं मी, याच्यावर ओळखायचं. फाइंड द प्राइस ऑफ 2 चेअर अँड 2 टेबल. मग आपल्या एका चेअरला काय म्हणणं आहे एक्स आणि टेबलला काय म्हणणं आहे वाय. ठीक आहे, लेट प्राइस ऑफ, आणि घेताना एका चेअरची घ्यायची. ठीक आहे, प्राइस ऑफ 1 चेअर इज x rupees and price of one table is y. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिली अट काय दिलेली बघा बरं. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन बघा काय म्हटलेलं आहे. प्राइस ऑफ 3 चेअर अँड 2 टेबल. 3 चेअर म्हणजे किती होईल रे 3x. 2 टेबल म्हणजे किती होईल 2y. यांची किंमत किती दिलेली आहे. ठीक आहे, सेकंड कंडिशन मध्ये काय आहे. फ्रॉम सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलेलं सांगा, तुम्ही सांगा मग काय होईल. 5x 3y इज इक्वल टू 7000. ठीक आहे, आता हा नवीन क्वेश्चन आला तुमच्या समोर. तुम्हाला एक क्वेश्चन असा झालेला आहे, आपण एक घेतला होता. दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागतं त्यांना सारखं बनवण्यासाठी. 3 आणि 5 यांना सारखं बनवण्यासाठी 15 नंबर जवळचा आहे. कोणता नंबर जवळचा आहे 15. 2 आणि 3 यांना सारखं बनवण्यासाठी कोणता नंबर आहे 6. म्हणजे याला किती मल्टिप्लाय करावं लागेल सांगा मग. बघा मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय, याला 2 ला 6 बनवायचे. किती मल्टिप्लाय करावं लागेल 3. अँड मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3 म्हणजे सॉरी याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. बघा काय येते, याला 6 बनवायचे म्हणून 3 न मल्टिप्लाय करायचं. याला किती बनवायचं 6 म्हणून याला किती मल्टिप्लाय करायचं 2. आता मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल बघा, काय येईल 3 न मल्टिप्लाय करा. याला मल्टिप्लाय करा 2 न, सॉरी 3 न. 3 गुणिला 3 9x, 3 गुणिला 2 6y, आणि समोर 3 गुणिला 45 करा तुम्ही. 2 गुणिला 5 10x 13500. 2 गुणिला 3 6y, आणि याला 2 गुणिला 7 किती होईल 18. याला नंबर द्या 3 आणि याला नंबर द्या 4. आता तुम्हाला काय सांगितलं मी, कोएफिशियंट सारखा असल्यावर, साइन सारखा असलं तर डायरेक्ट बेरीज, सॉरी साइन वेगळा असेल तर डायरेक्ट काय करायची बेरीज, आणि साइन सारखा असेल तर काय करायचं वजाबाकी. वजाबाकीसाठी मग काय करायचं अप्लाय इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. ठीक आहे, झालेल्या या गोष्टी कन्फ्यूज करून नका घेऊ. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4, 9x प्लस 6y इज इक्वल टू 13500. 10x प्लस 6y इज इक्वल टू 14. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे सबट्रॅक्शन म्हणजे काय असतं रे, साइन चेंज. याचा साइन मायनस, याचा साइन मायनस, याचं पण मायनस. जे सारखं असतं ते काय होतं कॅन्सल. 6y कॅन्सल. 10 मोठे, 10 मधून 1 गेला म्हणजे 10 मधून 9 गेला 1 म्हणजे मायनस x. आता एवढं सोडायची गरज नाही. 14,000 रुपये आणि 13,500 रुपये, किती रुपयाचा फरक आहे 500. असं पण तुम्ही वजाबाकी करू शकता ना. असंच थोडी केलं की 14,000 मधून 13,500 कमी करायचे. थोडं वेगळा दिमाग लावायचा. 14,000 रुपये तुमच्या जवळ, एखाद्यावर 13,500, फरक कितीचा आहे 500. मायनस कोणाला देसाल, मायनस द्यायची गरज आहे का, अरे मोठी संख्या आहे ना, मग मायनस द्यावं लागेल. किती होईल ते मायनस 500. एक्स ची किंमत किती आली, एक्स ची किंमत आली 500. आता ही झाली एक्स ची किंमत. ठीक आहे, आता एक्स ची किंमत आपल्याकडे बघा 1 2 3 4 इक्वेशन आहे. किती इक्वेशन आहे 4. सगळ्यात सोपं सोडवायला कोणतं दिलं आपल्याला 1 नंबर. एका नंबर मध्ये ठेवा, पुट x इज इक्वल टू 500 इन इक्वेशन
1. इक्वेशन 1 मध्ये जर किंमत ठेवली आपण कशाची एक्सची, तर काय होईल 3 गुणिला 1500 सॉरी 3 गुणिला 500. एक्सच्या ऐवजी ठेवते फक्त आपण 3 गुणिला 500 अधिक 2y ॲज इट इज आहे. समोर किती आहे 4500. मग 2y बरोबर किती होईल 4500. हे किती होतात सांगा. 1500 तिकडे गेल्यावर मायनस किती उरतील 4500 रुपयामधून 1500 रुपये गेले 3000. 2y ची किंमत 3000 आहे, तर y ची किंमत किती मग किती 1500. y ची किंमत आली 1500. आता हे झालं बघा, हे काय झालं एका चेअरची किंमत झाली 500, एका टेबलची किंमत झाली 1500. आपल्याला विचारलं काय फाइंड द प्राइस ऑफ 2 चेअर अँड 2 टेबल. 2 चेअर अँड 2 टेबल मिक्स मध्ये विचारलेले का. 2 चेअर अँड 2 टेबलची किंमत किती मग सांगा बरं. प्राइस ऑफ 4000. प्राइस ऑफ 2 चेअर अँड 2 टेबल. बघा प्राइस ऑफ 2 चेअर अँड 2 टेबल जास्त काही नाही करायचं. एकाची किंमत आहे, एका चेअरची किंमत 500 आणि एका टेबलची किंमत किती आहे 1500. हे किती होईल 1000 अधिक 3000. टोटल किंमत आली 4000. हा महत्वाचा क्वेश्चन आहे तुमच्या एक्झाम साठी. ठीक आहे ठीक आहे घ्या लिहून. मोठा नाही आहे तो, सॉल्व्ह करताना आपल्याला वाटतो मोठा तो. बघा आता हा क्वेश्चन थोडा टफ आहे. याच्यामध्ये काय आहे थोडी कन्सेप्ट आहे आणि असा क्वेश्चन झालेला आहे आपला एकदम. मी तुम्हाला मागे काय म्हटलं होतं, जर आपल्याला 11 लिहायचे, किती लिहायचे 11 जाऊ द्या दुसरा नंबर. आपल्याला समजा 54 लिहायचे, किती लिहायचे 54. तर आपण हा 5 म्हणजे कसं लिहू शकतो 5 गुणिला 10 आणि 4 ला कसं लिहू शकतो 4. 4 गुणिला 1 असतं ते पण आपण करत नाही. म्हणजे हे किती होईल 50 अधिक 4 54. आता याला उलट करायचं तर किती होईल 45. मग 45 ला कसं लिहिणार 4 गुणिला 10 अधिक 5. ठीक आहे हाच कन्सेप्ट इथं वापरायचा आहे. द सम ऑफ द डिजिट्स इन 2 डिजिट इज 9. द सम ऑफ डिजिट्स इन 2 डिजिट नंबर इज 9. सम ऑफ डिजिट्स 2 डिजिट आहे त्यांची बेरीज 9 आहे. किती बेरीज 9. मग आपण एक डिजिट घेऊ. बघा लेट फर्स्ट डिजिट इज x and second digit is y. Second is परत झालं का. Second digit is y. बघा सम ऑफ डिजिट्स म्हटले अंकांची बेरीज. या अंकांची बेरीज किती आहे 9. या अंकांची बेरीज किती आहे 9. तशी या दोन अंकांची बेरीज 9 आहे. मग फ्रॉम फर्स्ट कंडिशन लक्ष द्या, लिहिण्याची गडबड करू नका, समजलं पाहिजे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन अंकांची बेरीज 9 आहे. अंक काय घेतला आपण पहिला x आणि दुसरा काय घेतला y. x प्लस y यांची बेरीज आहे 9. इथं सबस्टिट्यूट करून घ्या. x इज इक्वल टू काय होईल 9 मायनस y. हे झालं पहिलं इक्वेशन. सेकंड कंडिशन आता बघा. सेकंड कंडिशन थोडी अवघड वाटेल तुम्हाला. फ्रॉम सेकंड कंडिशन आता बघा द सम ऑफ डिजिट्स इन 2 डिजिट नंबर इज झालं द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट. आता समजा हा पहिला नंबर आहे एक्स वाय. काय घेतला आपण एक्स वाय. आता 45 ला देऊ शकतो आपण 45 म्हणू शकतो. एक्स वाय म्हणू शकतो का नाही. मग याला कसं लिहावं लागेल 10x प्लस वाय. 10 कुठून आले समजलं कळालं. हा झाला ओरिजिनल नंबर. कोणता नंबर आहे ओरिजिनल. 10 हाच कन्सेप्ट बघा वरचाच 10 गुणिला 4 पण इथं 10 गुणिला x म्हणजे काय झालं डायरेक्ट 10x. हा झाला ओरिजिनल नंबर. द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट. इंटरचेंज करा 10y प्लस x. 2 कंडिशन झाल्या. हा झाला ओरिजिनल नंबर, हा झाला बदललेला नंबर. ठीक आहे. एक्सीड्स द ओरिजिनल नंबर बाय 27. हा बदललेला नंबर ओरिजिनल नंबर पेक्षा 27 ने जास्त आहे. किती जास्त आहे 27. बघा मग देअरफॉर बदललेला नंबर ओरिजिनल नंबर पेक्षा कितीने जास्त आहे 27. ठीक आहे. बघा एक्सीड्स द ओरिजिनल नंबर बाय 27 म्हणजे ओरिजिनल नंबर मध्ये 27 टाकले की आपल्याला बदललेला नंबर भेटतो. हीच कंडिशन वापरायची. याला एकदा सॉल्व्ह करून घेऊ आपण. 10x इकडे उद्या y इकडे उद्या. 10x इकडे आल्यावर काय झाले बरं याला तिकडे पाठवून देऊ आपण.
ठीक आहे का डायरेक्ट किंमत टाकून देऊ? डायरेक्ट किंमत टाकू, काही प्रॉब्लेम नाही. बघा का म्हणून राहिलो मी, मायनस येऊन राहिलं. ठीक आहे, मग तुमचं ते मायनसवर लक्ष पाहिजे. कसं बघून घ्या, 10x इकडे आले, इकडे काय होईल, एक्स हा एक्स उरलेला आहे. 10x इकडे आल्यावर काय झाले, मायनस. इकडे काय उरलेलं आता, 10y. सुरुवातीला एक घेतला आपण, काही प्रॉब्लेम नाही, त्याला चालतं कारण प्लस हे घेऊ शकतो. 10x आल्यावर काय झाले, मायनस. उरलं काय, 10y. हे y इकडे उद्या काय झाले, मायनस. इकडे किती आहे, 27. सांगा ना. इकडं प्लस 9y इज इक्वल टू 27. याला 9 न भाग देऊ शकतो आपण, दिसतं 9 9 9. मग डिवायडिंग बाय कारण आपलं इक्वेशन सोपं होईल. डिवायडिंग बाय 9. काय येईल आन्सर, -x प्लस y इज इक्वल टू 3. ठीक आहे, हे झालं सेकंड इक्वेशन. ठीक आहे, काही प्रॉब्लेम. आता शेवटचे क्वेश्चन आहे म्हणून थोडे लेंदी येते. ठीक आहे, आता x ची किंमत ही जी काढलेली आहे ती इथं ठेवून द्या. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2, फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2. x च्या ऐवजी ही किंमत ठेवा 9 - y. मायनस साईनला विसरू नका, मायनस येते. हा, x ची किंमत काय आहे, 9 - y. बघा फक्त x च्या ऐवजी आपण किंमत ठेवली प्लस y ॲज इट इज. समोर किती आलेलं आहे, 3. दिसलं ना. -9 मायनस मायनस काय होईल, प्लस y. हे समोरचे प्लस y ॲज इट इज, हे 3 ॲज इट इज. y प्लस y 2y. 3 9 तिकडे गेल्यानंतर प्लस 2y इज इक्वल टू 12. y ची किंमत आली 6. y ची किंमत आली 6. y ची किंमत 6 आलेली इक्वेशन 1 मध्ये ठेवा, डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. पुट y इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जेव्हा किंमत ठेवू आपण, x इज इक्वल टू 9 - y, 9 - 6 किती येईल किंमत, 3. x ची किंमत आली 3. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं होतं, फाइंड द 2 डिजिट नंबर. मग देअरफॉर 2 डिजिट नंबर इज. बघा 2 डिजिट नंबर काय येईल, पहिला ओरिजिनल नंबर कोणता आहे, 10x प्लस y. ओरिजिनल नंबर आहे आपला 10x प्लस y. 10 गुणिला x ची किंमत किती आलेली आहे, 3. y ची किंमत 6, किती आले, 36. हा झाला तुमचा आन्सर. ठीक आहे, आता बघा आपला आन्सर बरोबर आहे का नाही. 36 मध्ये 27 टाकून बघा बरं. 36 मध्ये 27 टाकल्यावर किती येतं, 63. आला याचा उलट नंबर बरोबर आला का, समजला. म्हणजे याचा अर्थ आपला आन्सर काय बरोबर आहे. क्वेश्चन टफ नाहीये, क्वेश्चन थोडा वेगळा आहे. तुम्हाला प्रॅक्टिस तर करावं लागेल. मॅथमॅटिक्स सब्जेक्ट म्हणल्यानंतर तुम्हाला थोडी प्रॅक्टिस लागेलच त्याला. घ्या लिहून.